जी शनी जयंती आहे त्या दिवशी दान धर्म करा. जितकं चांगलं कार्य होईल तितकं तुम्हाला करायचं आहे. पिंपळाच्या झाडाखाली जाऊन एखादा दिवा लावा, परंतु दिवा लावल्याच्या नंतर पुढे निघून जा, त्या दिव्याकडे बघू नका. जसा जसा तो दिवा. हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला 16 तारखेच्या आत मिळालेला आहे तर इट्स अ अपॉर्च्युनिटी, संधी आहे तुमच्यासाठी की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आता जे काही केलंय आतापर्यंत त्याचा न्याय मिळत आहे. असू शकतो तुम्ही बऱ्याच दिवसापासून काही गोष्टींशी डील करत आहात, काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत नाही, तर आता काही चमत्कारिक बदल तुमच्या जीवनामध्ये घडत आहे, जे की 16 तारखेपर्यंत घडत आहेत. ह्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी साईन, काही ना काहीतरी संकेत डिवाइन देत आहे. त्या संकेतांना ओळखायचं आहे तुम्हाला, कारण की असे बदल आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये होताना दिसून येत आहे. व्हेरी रेअर मुवमेंट, म्हणजे खूप दुर्मिळ असा योग येत आहे. 16 तारखेला शनी जयंती आहे, शनी अमावस्या आहे आणि शनिवारी आहे. सो हा खूप एक मोठा असा योगायोग म्हणतो आपण, आणि हा योगायोग साधारण नाहीये, कारण की हा 13 वर्षानंतर आलेला आहे. आणि त्या दिवशी तुम्हाला शनी महाराज नक्कीच काही ना काहीतरी आशीर्वाद देणार आहेत. परंतु त्या आशीर्वादापर्यंत जाण्यासाठी काही गोष्टी आपल्याला माहिती असणं पाहिजे. त्यासाठी आजची रीडिंग आहे. तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी काय मेसेजेस मिळतात, शनी महाराज तुम्हाला काय न्याय देत आहे, काय तुमच्यासाठी ते ब्लेसिंग्स पाठवत आहे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. लेट्स सी, मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. जय शनी महाराज म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे. सो लेट्स सी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर, मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स. backfire, remove, तर लेट्स सी, पाहूया तुमची एनर्जी काय आहे, तसेच तुमच्यासाठी ब्लेसिंग्स काय आहेत, जे की ह्या शनिवार पर्यंत तुमच्या जीवनामध्ये होणार आहेत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. तर ह्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये येत आहे. ओ माय गॉड. जर हा संदेश तुम्हाला 16 तारखेच्या आत मिळालेला आहे तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. इट्स अ डिवाइन गायडन्स फॉर यू. तर लेट्स सी. येथे आपल्याला दिसून येत आहे की असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये सध्या कन्फ्युजन आहे, काही डिसबॅलन्स सिच्युएशन आहे, आर्थिक अडचणी आहेत, बरेच दिवस झाले तुम्ही ह्या अडचणींशी तोंड देत आहात. असे काही सिच्युएशन आहे तुमच्या जीवनामध्ये ज्या डिसबॅलन्स आहेत. त्या सिच्युएशन तुमच्यासाठी सध्या तरी हँडल करणं शक्य होत नाही, अशाही प्रकारची काहींची ऊर्जा येथे दिसून येत आहे. त्याचबरोबर आपल्याला असंही दिसून येत आहे की मागे काही लोकांनी खूप जास्त बिट्रे केलेला आहे, तुम्हाला धोका दिलेला आहे, तुमचा विश्वासघात केलेला आहे, अशी ही ऊर्जा आहे. त्याचबरोबर डेव्हिलची एनर्जी येथे आलेली आहे. सो नक्कीच येथे दिसून येत आहे जी काही रिलेशनशिपमध्ये नेगेटिव्हिटी होती ती वाढलेली आहे. असू शकतं कोणीतरी जे आहे ती तुमच्या नात्याला कंट्रोल करत आहे. असू शकतं ह्या 1-2 दिवसांच्या अंतरामध्ये काही ना काहीतरी तुमच्यावरती ब्लॅक स्पेल्स किंवा अशा काही गोष्टी ज्या नजर दोष म्हणतो आपण, नजर लागणे, दृष्ट लागणे, अशाही प्रकारच्या गोष्टी तुमच्या अराउंड येथे दिसून येत आहे. किंवा पर्सनचेही तुमच्या असू शकतात काही थॉट्स जे आहेत, विचार जे आहेत ते निगेटिव्ह झालेले आहेत, किंवा तुम्ही सध्या खूप जास्त नकारात्मक विचारांमध्ये अडकलेले येथे दिसून येत आहेत. त्याचबरोबर आपल्याला 8 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड हेही इंडिकेट करते की हा मेसेज तुमच्यासाठीच आहे आणि शनी महाराजांकडूनच आहे. तुमच्या जीवनामध्ये सध्या जी काही स्टक सिच्युएशन आहे, जी काही खूप जास्त तुम्हाला अडचणीची, दुःखदायक, कष्टदायक, वेदनादायक सध्या वाटत आहे, तर त्या सिच्युएशनवरतीच आजची रीडिंग असणार आहे आणि त्यासाठीच तुम्हाला गायडन्स आजच्या व्हिडिओतून मिळणार आहे. कारण की येथे दिसून येत आहे बरेच दिवस झाले असू शकतं तुम्ही कोणत्या तरी गोष्टीची वाट पाहत आहात, तुम्ही त्यामध्ये एफर्ट्स टाकत आहात, परंतु ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडत नाहीये. मे बी माहिती नाही, देवाला पण काय कोडं पडलंय असं की ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडण्यासाठी इतका वेळ लावत आहे, किंवा म्हणजे
होतच नाही असंही येथे दिसून येत आहे. सो ऑप्शन्स तुमच्या पुढे आहेत, अनेक ऑप्शन्स तुमच्या पुढे येतात, बट यू आर फोकस ऑन युअर गोल. तर येथे दिसून येत आहे तुम्ही तुमच्या गोलवरतीच फोकस आहात, तुम्ही तुमच्या ध्येयावरतीच फोकस आहात. तुम्हाला काही नकोय, तुम्हाला जी गोष्ट तुम्ही ठरवलेली आहे तीच तुम्हाला पाहिजे आहे. तर असंही येथे दिसून येत आहे. बट येथे नक्कीच असू शकतं की तुमच्या आजूबाजूला डिस्ट्रॅक्शन खूप आहे, तुमच्या आजूबाजूला येथे दिसून येत आहे की पर्याय खूप आहे, त्यामुळे तुमचं मन कधी इकडे धावतं कधी तिकडे धावतं. नेमकं निगेटिव्ह लोक खूप जास्त आहे तुमच्या अराउंड, जे की तुम्ही एक गोष्ट करायला जाता तर त्यामध्ये ते काही ना काहीतरी त्यांची निगेटिव्हिटी स्प्रेड करतात, काही ना काहीतरी त्यांचं म्हणणं असतं त्यामध्ये. आणि मग तुम्ही जितके काही पॉझिटिव्हिटीकडे गेलेले असतात ते सर्व तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे जाऊन विसरून जाता आणि पुन्हा तुम्ही निगेटिव्ह होता. बरेच विचारचक्र तुमचे सुरू असतात. तुम्ही एकतर फोकस करता तिथपर्यंत येता, सगळं करून सगळे विचारचक्र दूर करून, नेगेटिव्हिटी दूर करून, काही ना काहीतरी स्वतःच्या माइंडला समजावून, कारण की माइंडचं असतं ना हे सगळं. सो माइंडला माइंडच्या प्रमाणे समजावं लागतं. जर माइंडला तुम्ही वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं तर त्याला ते कळणार नाही. त्या माइंडला जास्त, मनाला जास्त थोडंसं आपल्याला पीसमध्ये घेऊन जावं लागतं, त्याला थोडं प्रेम द्यावं लागतं. ते बच्चा आहे ना, मन तो बच्चा आहे म्हणतात ना, असं. तर तसं तुम्ही केलेलं आहे. परंतु तरी सुद्धा असू शकतं काही जे आजूबाजूचे जे कार्मिक लोक आहेत तुमच्या, दे आर व्हेरी नेगेटिव्ह फॉर यू. कारण की ती लोक तुमचे हेटर्स आहेत, ती लोक तुमच्यावरती ज्वेलसी ठेवणारे आहेत. अशी काही लोक तुमच्या अराउंड आहेत जे तुम्हाला मॅनिप्युलेट करत आहे तुमच्या ध्येयापासून. कारण की येथे दिसून येत आहे डेव्हिलची एनर्जी आहे, 7 ऑफ कप्सचं कार्ड आहे. तुमच्या भावना जिकडे ओढ घेत आहे तिथून तुम्हाला कोणीतरी डिस्ट्रॅक्ट करत आहे, तिथून कोणीतरी तुम्हाला दूर घेऊन जात आहे तुमच्या रिलेशनशिप पासून, तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टींपासून. कारण की येथे दिसून येत आहे तुम्ही चिंतेमध्ये आहात, तुम्ही बर्डनमध्ये आहात. असू शकतं काहीतरी नवीन तुम्ही सुरू केलंय किंवा काहीतरी करण्याच्या विचारामध्ये आहात, असंही येथे दिसून येत आहे. परंतु त्याचाही तुम्हाला बर्डन वाटत आहे. मे बी असं असू शकतं नाही का, एखादा अभ्यास येतो आपल्या पुढे, खूप मोठा असतो तो, MPSCचा, UPSCचा, किंवा करायला तर आपण घेतो, परंतु ते जेव्हा त्याचं सब्जेक्ट बघतो वाढलेला आहे, खूप जास्त सिलेबस त्याचा वाढलेला आहे, तर नक्कीच एक दबाव तयार होतो. किंवा असंही असू शकतं तुम्ही नवीन काहीतरी सुरू करायला गेले, एखादं घर बांधायचं आहे किंवा एखादं प्लॉट घ्यायचं आहे किंवा काहीतरी असं आहे जे तुम्हाला घ्यायचं आहे किंवा काहीतरी बिझनेस टाकायचा आहे, मे बी रेस्टॉरंट, काही दुकान, काही ना काहीतरी तुमचं स्वतःचा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा आहे. परंतु त्यासाठी लागणारा खर्च, त्यासाठी लागणारी एनर्जी, त्यासाठी लागणारा वेळ हे पाहता तुम्हाला त्या गोष्टीचा दबाव वाटत आहे. असू शकतं हे एखाद्या घरातीलच मॅरेजच्या संदर्भामध्ये आहे, विवाहाच्या संदर्भामध्ये आहे, मुलांच्या करिअरच्या संदर्भामध्ये आहे, बिझनेसच्या, जे काय आहे त्याचं येथे मे बी असू शकतं. लोन, बर्डन, दबाव, थकवा, चिंता तुमच्या मनामध्ये येथे दिसून येत आहे. बऱ्याच दिवसापासून तुम्ही एकाच गोष्टीच्या विचारामध्ये आहात की जसं मागे घडलं तसंच आता पुन्हा होणार आहे का. कारण की येथे दिसून येत आहे मागील ऊर्जा जी आहे आपल्याला ही एवढी चांगली नाही वाटत आहे. हे जरी पॉझिटिव्हिटीचं कार्ड असलं तरी सुद्धा मागे तुम्ही अनेक गोष्टींशी डील करून इथपर्यंत आलेले आहात, म्हणून तुम्ही आता सध्या पॉझिटिव्ह आहात. पहिले जे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा ठसा अजूनही तुमच्या मनावरती आहे. असू शकतं लहानपणापासूनच तुमच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी घडतात की तुम्हाला ऍक्शन तर घ्यायची असते, परंतु तुम्हाला ती ऍक्शन घेता येत नाही. ती मे बी रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये आहे, कुठलंही कार्य सुरू करण्याच्या बाबतीमध्ये आहे. तुमच्या भावना खूप जास्त पॉझिटिव्ह असतात, परंतु त्यामध्ये ऍक्शन कशी घ्यावी यामध्येच तुम्ही स्टक होऊन जाता आणि असं तुम्ही खूप विचार करत बसता. मग थिंकिंग खूप जास्त असते, ओव्हर थिंकिंग म्हणू आपण त्याला. ओव्हर थिंकिंग खूप जास्त असते की असं वाटतं असं केलं तर तसं होईल, माहिती नाही पुढं काय होईल, माहिती नाही ती व्यक्ती आपला ऐकेल की नाही, किंवा माहिती नाही ह्या पुढचा डोंगर आपण चढू शकू की नाही, किंवा निगेटिव्हच खूप जास्त विचार असतात. कारण की इथं डेव्हिलची एनर्जी आहे. डेव्हिल एनर्जी शोज हिअर, दॅट्स वाय. सो येथे दिसून येत आहे यू थिंकिंग, ओव्हर थिंकिंग, स्लीपलेस नाईट्स, मे बी काहीतरी खूप बर्डन आहे नाही का, एखाद्या परीक्षेचं खूप चिंता येते आपल्यावरती आणि आपल्याला वाटतं की आपण क्लिअर होऊ का नाही एक्झाम, आपली क्लिअर होईल का नाही एक्झाम. तर हे बघा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जी काही सिच्युएशन बिघडलेली आहे, जी काही कन्फ्युजन आहे, जे काही डिप्रेशन आहे, जे की ताणतणाव वाढलेला आहे तुमच्या डोक्यावरती एखाद्या कार्याचा, तर त्या संदर्भातली ही रिडिंग असणार आहे. आणि ह्या रिडिंगमधून तुम्हाला डायरेक्ट लॉर्ड शनिदेव, शनी महाराज तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू गायडन्स देत आहे. शनिवारी येत आहे मोठी, खूप मोठी अशी शनी जयंती, जी की शनिवारी आलेली आहे. इट्स अ व्हेरी रिअर मुवमेंट, कारण की हा दुर्मिळ योग आहे, खूप दुर्मिळ योग आहे. 13 वर्षानंतर असा योग निर्माण झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला तो चुकवायचा तर बिलकुल नाहीये. कारण की ह्याच दिवशी, ह्याच शनिवारी अमावस्या आहे, शनिवारी आहे आणि जयंतीही आहे. सो इट्स अ व्हेरी पॉवरफुल डे. तर नक्कीच या दिवशी आपल्याला जे काही आपले स्वप्न आहे, जे काही आपले विचार आहे, जे काही आपल्या
मनातील कल्पना आहेत त्या सत्यात उतरण्याचा दिवस आहे. सो या दिवशी नक्की शनी महाराज तुमच्यावरती प्रसन्नचित्त होऊन काही ना काहीतरी तुम्हाला ब्लेसिंग्स देणार आहेत. ह्या सर्व परिस्थितींशी डील करण्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी आशीर्वाद ते देणार आहेत. तर नक्कीच ते काय आहे ते आपण घेणार आहोत. तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमचं जे काय आहे सध्याचं स्टेटस. तुम्ही एखाद्या अशा तुम्ही म्हणजे म्हणतात ना, एखाद्या स्टेटस असतं एखाद्या व्यक्तीचं की तिथून त्याला खाली येता येत नाही. करायचं तर त्याला भरपूर असतं, परंतु त्याच्या खाली तो येऊ शकत नाही किंवा त्याच्या पुढे जाऊन ती गोष्ट करू शकत नाही. प्रेम तर आहे, कारण की इथे शिवशक्तीची ऊर्जा ही आलेली आहे. हे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये आहे. कुठेतरी ट्रॅव्हलिंगची एनर्जी आहे. कुठेतरी तुम्ही जात आहात. तुमच्या ज्या ऊर्जा आहेत मे बी असू शकतं सध्या डिसबॅलन्स झालेल्या आहेत काहींच्या बाबतीमध्ये 50-50%. तर येथे नक्की दिसून येत आहे की काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत, परंतु असू शकतं काही कारणास्तव त्या गोष्टी घडत नाहीये. त्यामुळे एक प्रकारचा ताणतणावही वाढलेला आहे, एक प्रकारची भीतीही वाढलेली आहे. माहिती नाही भविष्यामध्ये काय होईल, अशाही प्रकारच्या ऊर्जा आहेत. तसेच असंही येथे दिसून येत आहे की ऍक्शन घेता येत नाहीये तुम्हाला. ऍक्शन घ्यायची आहे, परंतु काय ऍक्शन घ्यावी या संदर्भात सुद्धा गोंधळ येथे दिसून येत आहे. कारण की हे कार्ड आपल्याला इथे इंडिकेट करत आहे 2 ऑफ कप्सचं की बॅलन्स थोडा बिघडलेला आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की भविष्याच्या दृष्टीने पॉझिटिव्ह आउटकम तुम्ही इच्छित आहात. काही ना काहीतरी तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये त्या अनुसार बदल व्हावेत याहीसाठी तुम्ही विचार करत आहात. आणि आपल्याला माहिती आहे शनी महाराजांचं हे अस्त्र आहे तलवार, आणि नक्कीच ती तुमच्या जीवनामध्ये ज्या काही निगेटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत तुमच्या बाबतीमध्ये त्या दूर करणार आहे. तर त्याच संदर्भात आजचे ब्लेसिंग्स व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा. आणि नक्की तुम्ही नाराज होऊ नका छोट्या गोष्टीसाठी. असू शकतो तुम्ही सध्या दबाव घेतलेला आहे, कशाचं तरी बर्डन आहे किंवा कुणीतरी तुम्हाला येऊन काहीतरी सांगितलेलं आहे, त्याचा तुम्ही खूप जास्त विचार करत आहात आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही स्टक आहात, ओव्हरथिंक करत आहात. मे बी झोपही तुम्हाला येत नाहीये, ऊर्जाही तुमच्या कुठे युटिलाइज करायच्या तेही तुम्हाला समजत नाहीये. सो या बाबतीमध्ये आपण आजचा व्हिडिओ आजची रीडिंग घेत आहोत. तर लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी ब्लेसिंग्स शनी महाराज काय देतात. तर मी कार्ड शफल करते. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि जुने असाल तरी पण सबस्क्राईब करा जर नसेल केलं तर. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय, हर हर अगेन बॉटमची एनर्जी आपल्याला इथे दिसून येत आहे. नाईट ऑफ सॉर्ड्सची आहे. तर काही गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये घडत आहेत, वेगाने घडत आहेत. तर ते काय आहे ते आपण पाहूया. जस्टिस तुमच्यासाठी न्याय येत आहे. जस्टिस येत आहे, न्याय. शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत, ते न्यायाधीश आहेत. त्यांनी सगळ्यांचा न्याय केलेला आहे. अक्षरशः देवांनाही त्यांनी सोडलेलं नाहीये. तर अशा प्रकारचे हे न्यायाधीश जे आहे ते तुमच्या जीवनामध्ये आतापर्यंत तुम्ही ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, जे काही कार्य तुम्ही केलेले आहे त्यामध्ये तुम्हाला ते न्याय देत आहे. असू शकतं तुम्ही इतक्या दिवसापासून काम करत आहात, जे काही कर्म करत आहात त्याचा हिशोब सगळा त्यांच्याकडे आहे. तर येथे आपल्याला माहिती आहे शनी महाराज जे आहेत ते स्ट्रिक्ट आहेत, कडक आहेत. त्यांना त्यांच्या डोळ्यातून कुठलीही गोष्ट सुटत नाही. या ब्रह्मांडामध्ये ज्या काही ऊर्जा कार्यरत आहेत तर त्या ऊर्जांच्या अराउंड सुद्धा त्यांची एक ऊर्जा आहे. आपल्याला माहिती आहे शनी महाराज ज्यांच्या जीवनामध्ये येतात तर त्यांचा जीवनाचा काळ जो असतो तो थोडासा खडतर असतो. 7.5 म्हणतो आपण त्याला, ते 2.5 वर्षाचा असतो ते पण असतं. तर अंतर्दशाही असते, महादशा असते, अशा अनेक गोष्टी असतात. तर येथे आपल्याला माहिती आहे शनी महाराज ज्यांच्या जीवनामध्ये येतात त्यांचा जीवनाचा प्रवास थोडा कठीण असतो, परंतु तो तुमच्या कर्मांना हील करत असतो. जे की तुमच्याकडून काही गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत, मे बी त्या पास्ट लाईफमध्ये झालेल्या आहेत, मागच्या जन्मामध्ये झालेल्या आहेत, तर त्याही गोष्टींना हील करण्यासाठी काही तुम्हाला कठीण टास्क म्हणजे खडतर प्रवास तुमच्या जीवनामध्ये दिला जातो आणि त्यातून तुमचे कर्म जे आहे शुद्ध होत असतात. तर इथे आपल्याला दिसून येत आहे शनी महाराज हे सूर्यदेव जे आहेत त्यांचे पुत्र आहेत. सूर्यदेवांचे 2 पुत्र आहेत, यमदेव आणि शनी महाराज. जे आपण या पृथ्वी तलावरती कार्य करतो त्यांचा इन्स्टंट कर्मा फेस करावा लागतो तो ह्या भूतलावरती. आणि जे कर्म आपले इथे पूर्ण होत नाही, त्यांचा न्याय होत नाही, त्यांचा हिशोब होत नाही, तर तो तिकडे आपण डेथ झाल्याच्या नंतर आपले यमदेव करतात तिकडे जाऊन. तर सो हे सगळं असं स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक आहे. तर शनी महाराज जे आहे ते तुमच्या जीवनामध्ये न्याय घेऊन येत आहे. तुम्ही आतापर्यंत जे काही काम केलेलं आहे, तुम्ही आता जे
आतापर्यंत जे काही वर्क केलेलं आहे, कर्म जे केलेलं आहे, कर्माचे देवता आहे ते. सो कर्म तुम्ही कुठलंही करा, चांगलं करा नाही तर वाईट करा, त्याचं तुम्हाला काही ना काहीतरी निश्चित फळ तुम्हाला नक्कीच ह्या पृथ्वीवरती असतानाच तुम्हाला मिळणार आहे. आणि हा जो ब्लेसिंगचा व्हिडिओ तुम्हाला मिळालेला आहे, तर येथे दिसून येत आहे तुम्ही आतापर्यंत सगळं जे काही कार्य आहे ते उत्तम केलेलं आहे. जे काही कार्य तुम्ही केलेलं आहे चांगलं केलेलं आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्यासाठी शनी महाराज येथे न्याय घेऊन आलेले आहेत. ते न्यायाधीश आहेत, या ब्रह्मांडाचे न्यायाधीश आहेत. ते तुम्हाला न्याय देत आहेत. ते तुमच्या जीवनामध्ये जस्टिस घेऊन आलेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही जी काही मारुतीरायाची सेवा केलेली आहे त्याचंही उत्तम फळ तुम्हाला मिळालेलं आहे. येथे आपल्याला माहिती आहे शनी महाराज आणि मारुतीराया यांची एक मैत्री आहे, एक चांगले हितसंबंध आहे. तर हे हितसंबंध कसे तयार झाले? ज्या वेळेस रावणाने सगळ्या ग्रहांना बांधून टाकलं होतं, त्याच्या मुलाचा जन्म व्हायचा होता मेघनाथचा, त्यावेळेस त्या रावणाने सगळे जे काही ग्रह होते ते बांधून टाकले होते. त्यामध्ये शनी महाराज पण होते. तर त्यांनाही त्यांनी बांधून टाकलं होतं की माझ्या मुलाच्या पत्रिकेमध्ये असा कुठला चुकीचा योग येऊ नये, त्यामुळे त्यांनी ते ग्रह बांधून टाकले होते. तर त्यामध्येच त्यांनी शनी महाराजाला कोंडून ठेवलं होतं जेलमध्ये, तुरुंगामध्ये. मग ज्यावेळेस हनुमान जे आले त्यावेळेस त्यांनी लंका दहन केली, त्यावेळेस त्यांना तिथे कळालं की शनी महाराज सुद्धा येथे बंद आहे. तर तेथे त्यांनी जाऊन त्यांना सोडवलं, शनी महाराजांची सेवा केली, त्यांचे जे जखमा होत्या त्यावरती ते मोहरीचं तेल लावलं आणि मग ह्या सर्व गोष्टी केल्या. मग ते तिथून मुक्त झाले. त्यानंतर शनी महाराजांची जी दृष्टी रावणावरती पडली, त्यानंतर काय झालं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, रामायण घडलं आणि रावणाचा वध झाला. सो शनी महाराज हे कोणालाही सोडत नाही. तर हे त्यांची क्रूरता नाहीये, परंतु ते न्यायाधीश आहे. त्यांनी स्वतःला नाही सोडलं तर ते दुसऱ्यांना काय सोडणार आहे? सो येथे आपल्याला दिसून येत आहे तुम्ही आतापर्यंत जे काही कर्म केलेले आहे ते तिथे नोंद झालेलं आहे. तुम्ही काहीही करा, कोणतंही कर्म करा, ते तिथे नोंद होतं. ब्रह्मांडामध्ये ती नोंद असते. त्यामुळे त्याचा हिशोब तुम्हाला ह्याच जन्मामध्ये करावा लागणार. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल मी खूप दिवस झाले ह्या गोष्टींसाठी वेटिंग करत आहे, वाट पाहत आहे, माझ्या जीवनात कुठलीच हॅपनिंग गोष्ट होत नाही, माझ्या जीवनात कुठली ऍक्शन होत नाही, काहीच माझ्यासाठी योग्यतेचं होत नाही. तर काळजी करू नका, होत आहे ते सर्व. ह्या 16 तारखेपर्यंतच तुम्हाला काही ना काहीतरी संकेत मिळणार आहे. मे बी हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी संकेत आहे. जी शनी महाराजांची ऊर्जा येथे जाणवलेली आहे, इट्स रेअर. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा इतर लोकांनी खूप जास्त चुकीचं वर्तन ठेवलेलं आहे. तुमच्यावरती सतत हल्ले केलेले आहे, तुम्हाला दुखावलेलं आहे, तुमच्या मनाला टॉर्चर केलंय, तुम्हाला सतत कमी लेखलंय किंवा तुम्हाला फसवलंय, बोलून बोलून तुम्हाला येथे दिसून येत आहे खूप दुःख दिलंय, यातना दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे आता तुम्हाला वाटतं की आता काहीच नको, देवाने वरती घेऊन गेलं तरी चालेल, अशाही प्रकारच्या तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. तर येथे शनी महाराज तुमचा न्याय करत आहेत, कारण की तुम्ही खूप जास्त स्पिरिच्युअल आहात, तुम्ही आध्यात्मिकतेमध्ये आता वळालेले आहात. तर कर्मा येथे शुद्ध करायचं, तेव्हा कुणी परफेक्ट नाहीये. ह्या मृत्यू लोकातून वरती गेलेले सुद्धा जे लोक आहेत, जे चांगल्या रिलेम मध्ये पोहोचलेले आहेत, ते सुद्धा त्यांचे अजूनही त्यांचं कार्य सुरू आहे. ते काही तिथे जाऊन लगेच परफेक्ट नाही झाले. तर न्याय होतो, परंतु आपल्याला सुधरवण्याचं किंवा आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी आपल्याकडून करून घेण्याचं, हेच आपल्या ह्या पूर्ण भूतलावर आल्यानंतर आपलं एक वर्क असतं, आपलं कार्य असतं की आपल्या आत्म्याची शुद्धता आपल्याला करायची आहे चांगले कार्य करून. तर येथे दिसून येत आहे तुम्ही स्पिरिच्युअल आहात, आध्यात्मिक आहात. सध्या काहीतरी स्पिरिच्युअल टास्क तुम्ही करत आहात, हिलिंग करत आहात लोकांची. काही तुम्ही ज्योतिषशास्त्राचं ज्ञान घेत आहात, काही अशा ऑकल्ट सायन्सशी तुम्ही निगडीत आहात, काही जे आहे तुमच्या ऊर्जा ज्या आहे आध्यात्मिकतेकडे पोहोचलेल्या आहेत. तर तुमच्या ऊर्जा शुद्ध आहेत, प्रामाणिक आहेत, प्रामाणिकपणे तुम्ही काम करता आणि त्याचंही तुम्हाला योग्य ते फळ येथे तुम्हाला मिळणार आहे. चांगलं करा, वाईट करा, त्याचं योग्य ते फळ तुम्हाला येथे नक्की मिळताना दिसून येत आहे. तर हिशोब होत आहे तुमच्या कर्माचा, तुम्ही केलेल्या आतापर्यंतच्या. सो कर्मा इज रिअल. नक्की आतापर्यंत तुम्ही जे काही वर्क केलेलं आहे त्याचा हिशोब. तुम्ही म्हणाल की आम्ही खूप सहन केलंय, आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणाचं वाईट केलं नाही, परंतु आमच्या बाबतीमध्ये असं घडतं. तर काही संचित कर्मा असतात ते येथे पूर्ण होत असतात. तर ही शनीची 7.5 किंवा जे ह्या काही गोष्टी असतात काहींच्या जीवनामध्ये, तर ते आपल्याला शुद्धतेकडे घेऊन जातात. जसं की एखादं सोनं आहे ते तापवल्यानंतर खूप जास्त शुद्ध होतं, तशा प्रकारे तुम्हाला ते शुद्धतेकडे घेऊन जात आहेत शनी महाराज. तुमच्या जीवनामध्ये न्याय होत आहे. एक स्थिरता जी आहे सध्या नाहीये, बिकॉज दिस कार्ड इज रिव्हर्स असू शकतं. आर्थिक स्थैर्य नाहीये, तर आर्थिक स्थैर्यही तुम्हाला मिळेल, तुम्हाला पैसाही मिळेल, तुम्हालाही धनही मिळेल. परंतु कधी मिळेल? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या बॅलन्स कराल, ज्यावेळेस तुम्ही तुमच्यातील जे गुण आहेत ते चांगले
गोष्टीकडे वळवाल, म्हणजे स्पिरिच्युअल गोष्टींकडे, आध्यात्मिक गोष्टीकडे तुम्ही वळवाल, चांगल्या कार्यांकडे तुम्ही फोकस कराल. तर येथे दिसून येत आहे तुमच्यातील ऊर्जा ज्या काय आहेत सध्या जरी बॅलन्स नसतील तरी सुद्धा आता भविष्यामध्ये तुमच्या ऊर्जा बॅलन्स होताना दिसून येत आहे. तुम्ही आता एवढ्यातच काही ना काहीतरी चांगलं कार्य करताना दिसून येत आहात. ह्या एवढ्या आता जर हा व्हिडिओ तुम्हाला मिळालेला आहे तर तुमच्या ऊर्जा ज्या आहे त्या आता बॅलन्सकडे जात आहे, बॅलन्सकडे जात आहे. काही महत्वाची ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये येत आहे, काही महत्वाचे बदल तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत. बघा लगेच एकाएकी नाही बदल होत. पहिले आपल्या बॉडीवरती कार्य होतं, आपल्या माइंडवरती कार्य होतं, नंतर आपल्या सोलवरती कार्य होतं. सो आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी टप्प्याटप्प्यानेच आपल्या जीवनामध्ये होतात आणि एकाएकी कोणतीही गोष्ट होत नाही. सो आपल्याला पेशन्स ठेवला पाहिजे, धैर्य ठेवलं पाहिजे. जरी तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या जीवनात अजून गोष्टी होत नाही, तर तुम्ही बघा काही ना काहीतरी चेंजेस तुमच्या जीवनामध्ये एवढ्याच झालेच असतील. असं नाही होणार की काहीच चेंज नाही झाले म्हणून. तर नक्कीच काही ना काहीतरी बदल होतात, चांगले बदल होतात, पॉझिटिव्ह बदल होतात. तर त्यांना सुद्धा आपल्याला समजून घेता आला पाहिजे. काहीच घडत नाहीये याचा अर्थ असं नाही काहीच घडत नाही, घडतंय, काही ना काहीतरी घडतंय, परंतु आपलं तिकडे लक्ष नाही. तर अबंडन्स येत आहे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये, नात्यांमध्ये अबंडन्स येत आहे, समृद्धता तुमच्या नात्यामध्ये येत आहे, तुमची प्रतिष्ठा वाढत आहे. जे की तुम्ही आतापर्यंत कुठलं तरी तुम्ही एखादं सुरू केलं आहे, एखादं सोशल मीडिया थ्रू किंवा घरी किंवा व्यवसाय काही ना काहीतरी करण्याची तुमची इच्छा आहे, तर त्यामध्ये दिसून येत आहे तुम्हाला यश मिळत आहे, अबंडन्स समृद्धता येत आहे. तर हे कार्ड्स काही नॉर्मल नाही आहेत. तुमच्या जीवनामध्ये येणारे सर्व भौतिक बदल, आर्थिक बदल, मानसिक बदल ते येथे इंडिकेट करत आहेत. नक्की जे विवाहाच्या संदर्भामध्ये सध्या विचार करत आहेत की त्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत आहे, तर नक्कीच त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला न्याय मिळत आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला येथे दिसून येत आहे काही गोष्टी घडताना दिसून येत आहेत. ठीक आहे. अगेन डेव्हिल एनर्जी, तर ही डेव्हिल एनर्जी जी आहे ती रिव्हर्स झालेली आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तुमच्या आजूबाजूची ती थोड्या काळ राहील, परंतु त्यानंतर ती जी एनर्जी आहे ती रिमूव्ह होताना येथे दिसून येत आहे. तर ही शनी महाराजांच्यासाठी तुम्हाला काही उपाय करणं गरजेचं आहे. तर ही जी शनी जयंती आहे त्या दिवशी दान धर्म करा. जितकं चांगलं कार्य होईल तितकं तुम्हाला करायचं आहे. पिंपळाच्या झाडाखाली जाऊन एखादा दिवा लावा, परंतु दिवा लावल्याच्या नंतर पुढे निघून जा, त्या दिव्याकडे बघू नका. जसा जसा तो दिवा जळल तसं तसं तुमचे जे काही कर्म आहेत, जे कष्ट आहेत, संकट आहेत, दुःख आहेत, ते तुमचे जळून जातील. तर अशा प्रकारचा उपाय तुम्ही शनिवारी करू शकता. त्याचबरोबर हनुमान चालीसा पठण करता. तुम्हाला माहिती आहे शनी महाराज हे जे हनुमानजीचे भक्त आहेत त्यांच्यावरती कधीही अवकृपा करत नाही. तर हनुमान चालीसा तुम्ही चॅन्ट करू शकता. तर नक्कीच येथे डेव्हिल एनर्जी जी आहे ती तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये होती, तर ती रिव्हर्स झालेली आहे. असं दिसून येत आहे की कुणीतरी खूप वर्क करत आहे त्यांच्या जीवनामध्ये. त्यांनी अद्यापर्यंत भरपूर काही गोष्टी केलेल्या आहेत, परंतु पाहिजे तसं त्यांना आउटपुट मिळालेला नाहीये. बिकॉज हे तुमच्या आजूबाजूला असणारी जी काही परिस्थिती आहे, थर्ड पार्टी सिच्युएशन आहे किंवा तुमच्या पार्टनरच्याही बाबतीमध्ये जे कोणी शिवशक्तीच्या एनर्जीमध्ये आहे त्यांच्यासाठी ह्या ऊर्जा आहेत. तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये सध्या खूप पेनमधून ते जात आहेत, वेदनेमधून ते जात आहेत. परंतु बदल होतील, हळूहळू बदल होतील. असं नाही की बदल नाही होणार. तर तुम्हाला त्यावरती कन्फर्म राहायचं आहे, त्यावरती तुम्हाला चालायचं आहे. बघा हे जे माइंडचे गेम आहेत, हे माइंड आपल्याला घाबरवतो, ते भीती दाखवतं, आपल्याला ते सतवतं, आपल्याला सांगतं नाही असं नाही आहे, खोटं आहे, ते पुरावा मागतं की कुठं आहे, मग होतंय तर मग कुठं आहे. तर मग ह्या गोष्टी होतात, परंतु ते आपल्या माइंड आपल्याला फसवतं आणि म्हणतं की नाही हे होत नाही. मग आपण त्यावरती विश्वास ठेवावा लागतो. परंतु आपलं जे सबकॉन्शियस माइंड असतं, जे अवचेतन मन असतं, त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात की नेमकं काय आहे. ते पुरावा नाही मागत. त्याला माहिती आहे जर एखादं रिलेशनशिप कनेक्शन आपल्या जीवनामध्ये आहे तर ते रिअल आहे. हे माइंड जे आहे ते आपल्याला फसवतं. माइंड काय करतं, हे दाखवतं, हे बघ असं असं आहे, हे जरी कनेक्शन तुला वाटत असेल, परंतु ह्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल्स किती आहेत, याच्यामध्ये भीतीदायक गोष्टी किती आहेत, किती चुकीच्या पद्धतीने हे आहे, हे कसं आहे. मग जे खरं आहे त्याकडून ते दुर्लक्ष करायला लावतं आणि जे खोटं आहे त्याला आपण स्वीकारतो. मग परत जन्मोजन्मी आपल्याला तेच पुन्हा फेस करावं लागतं की ह्या गोष्टी रिअल आहेत आणि ह्या तुम्हाला स्वीकारून तुमच्या जीवनामध्ये पुढे चालायचं आहे. जरी सध्याचा तुमचा काळ कठीण असेल, कष्ट तुमच्या जीवनात असतील, बट यू आर बीइंग प्युरिफाय, पॉलिश तुम्ही होत आहात, प्युरिफाय होत आहात, शुद्ध होत आहात. तर ह्या सर्व ऊर्जा आहेत ज्या शनी महाराज तुमच्या जीवनामध्ये घेऊन येणार आहे. निगेटिव्हिटी दूर होत आहे, नकारात्मकता दूर होत आहे. तुमच्या नात्यामध्ये मे बी काही येथे दिसून येत आहे पर्सनच्या बाबतीमध्ये ॲडिक्शन वाढलेलं आहे, तर ते ॲडिक्शनच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला काही ना काहीतरी चेंजेस, बिग चेंजेस होताना दिसून येत आहे. जर तुम्हाला ह्या सर्व बाबतीमध्ये काही अडचण असेल, काही तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, तर नक्कीच तुम्ही माझ्याकडून
टॅरोट रिडिंग घेऊ शकता, काउन्सिलिंग घेऊ शकता. आय एम सर्टिफाईड टॅरोट कार्ड रीडर. आणि त्याचबरोबर मला इतरही काउन्सिलिंग सुद्धा मी करते, तर त्याही तुम्ही गोष्टींचा तुम्ही सेवांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तर नक्कीच येथे जस्टिस तुमच्याकडे येत आहे, न्याय येत आहे. सो नक्कीच तुम्ही ह्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आता येणार आहे, हे जे काही आहे शनी जयंती तोपर्यंत हे बदल आपल्याला दिसून येत आहेत. एम्परर मे बी प्रमोशन किंवा काही नोकरीच्या बाबतीमध्ये सध्या विचारचक्र तुमचे सुरू आहेत की माहिती नाही आपल्या जीवनामध्ये हे बदल होतील का, तर तुमच्या जीवनामध्ये ते बदल होत आहेत. आय थिंक दिस एनर्जी इज ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे. तुम्ही मोठ्या पदावरती असू शकता सध्या, परंतु तरी सुद्धा तुम्ही विचारचक्रामध्ये अडकलेले आहात. हे बघा, असं नाही होत की एखादा व्यक्ती खूप मोठ्या पदावर असला तर त्याला मन नसतं, त्याला पण भावना असतात, त्याला पण विचार असतात, त्याच्या पण अराउंड जी काही परिस्थिती असते त्याच्या बाबतीमध्ये तो विचार करत असतो. ऍक्च्युली तीच लोक खूप जास्त ओव्हर थिंकिंगला ते म्हणजे त्यांचं ओव्हर थिंकिंग खूप जास्त असतं, कारण की बर्डनच तेवढं असतं, कामाचं असतं, इतरही असतात. सो इथे दिसून येत आहे अशी कोणाची तरी ऊर्जा आहे जी सध्या त्यांच्या पदाच्या बाबतीमध्ये प्रमोशन असो किंवा एक तर सिलेक्शन झालेलं आहे परंतु त्यांचं पद त्यांना मिळालेलं नाही, जागा मिळालेली नाही, तर अशाही लोकांच्या बाबतीमध्ये ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे. तर नक्कीच त्यामध्ये त्यांना चांगले बदल होताना दिसतील, पॉझिटिव्हिटी मिळेल. हे बघा, कर्म कधी केलेलं वाया जाणार नाही तुमचे. तुम्ही कुठलाही कर्म करा त्याचं तुम्हाला एक ना एक दिवस फळ मिळणार आहे. आणि जे कोणी कार्मिक रिलेशनशिप आहे तुमच्या आजूबाजूला तर डेव्हिल एनर्जीचे आहेत तर तेही दूर निघून जातील. सो अशी ही एनर्जी आहे, परंतु त्याआधी तुम्हाला आधी प्रिपेअर व्हावं लागणार आहे. तुमची बॉडी, माइंड, सोल यांनी प्रिपेअर व्हावं लागणार आहे. तर येथे आपल्याला दिसून येत आहे शनी महाराजांची ही तलवार आहे, त्यांचं हत्यार आहे. जे काही नकारात्मक ऊर्जा आहे तुमच्या जीवनातून त्यांना ते दूर करतील. सकारात्मक ऊर्जा जर तुम्ही निर्माण केली असेल, तुम्ही कार्य केलं असेल त्यावरती, तर त्या सर्व ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये अवतरित होत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग यू आर स्टार. भविष्यामध्ये तुमच्यातली जी काही स्टार ऊर्जा आहे, तुमच्यातले जे काही उच्चता आहे, तुमच्यातलं एक फेमस होत आहात तुम्ही. म्हणजे काहीतरी तुम्ही असं करत आहात की ज्याने तुमच्या ऊर्जा ज्या आहेत खूप जास्त हाय कॉन्शियसनेस मध्ये जात आहे, फेमस होत आहेत तुम्ही. म्हणजे फेमस, यू विल बी फेमस पर्सन, पॉझिटिव्ह. अँड त्याचबरोबर तुमचे जे कोणी शत्रू आहेत त्या शत्रूंना मात्र त्यांच्या कर्माची शिक्षा मिळताना इथे दिसून येत आहे. बॉटमची एनर्जी पुन्हा रिव्हर्स आलेली आहे. नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्या रिव्हर्स होत आहे. ज्यांचा तुम्ही विचार करत आहात की ह्या लोकांमुळे आमच्या जीवनामध्ये असं आहे आणि त्या लोकांना काहीच फरक पडत नाही, तर तसं नका समजू. एक ना एक दिवस शनी महाराज त्यांचा न्याय करतील. तर जी काही ऊर्जा आहे, निगेटिव्ह ऊर्जा आहे तुमच्या अराउंड, तर ती येथे बॅकफायर झालेली आहे, रिव्हर्स आलेली आहे. तर नक्कीच ही कुणीतरी अशी व्यक्ती होती, डेव्हिल एनर्जी होती, जी येथे आपल्याला रिमूव्ह, बॅकफायर, रिव्हर्स झालेली दिसून येते. त्यांनी केलंय ते त्यांच्याकडेच उलटत आहे. हे बघा, ही ते हा न्याय आहे. कोणी कोणाच्या बाबतीमध्ये चुकीचं केलं तर त्याच्यावरतीच ते उलटतं. जर तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या मनाने केली तर त्याचं तुम्हाला चांगलंच फळ मिळतं. कुठलीही गोष्ट असो त्याचं असा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे आपण की ते त्यांनी कोणाला त्रास नाही होणार आणि आपल्याला जे करायचं ते पण आपलं साध्य होईल. असं काहीतरी मार्ग शोधता आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला गायडन्स घ्यावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी इतरांचं मार्गदर्शन सुद्धा घ्यावं लागेल, कारण की काही वेळेस आपल्याला समजत नाही आपण करतोय ते योग्य आहे का, आपलं चाललंय ते बरोबर आहे का, आपण योग्य मार्गावरती आहोत का. मग आपण जेव्हा आपल्याकडे आउटपुट येत नाही त्यावेळेस आपण मग इकडे तिकडे शोधायला लागतो की आपण याला त्याला विचारतो, अरे मी जे करतोय ते बरोबर आहे का, माझं चाललंय ते योग्य आहे का. म्हणजे आपण स्वतःवरतीच डाऊट घ्यायला लागतो, जे की आपण घ्यायला नाही पाहिजे परंतु आपण घेतो. बघा, असं असतं जे बांबूचं झाड आहे, बांबूचं एखादं झाड आहे ते त्याला खूप वर्ष लागतात यायला. म्हणजे त्याचं बाकीचे झाडं येऊन परत सुकून जाऊन परत त्यांचं नुकसानही होऊन जातं. परंतु ही जे झाडं आहेत काही त्यांना यायला खूप उशीर लागतो. बांबूचं झाड यायला मे बी खूप टाइम लागतो, परंतु हे बाकीचे ऊसाचे झाडं असतात ते ऊसाची शेती असते, ते ऊस जे असतो तो लवकर येतो जातो, परंतु हे बांबूचे झाडं असतात ते उशिरा येतात. मग असं नाही का त्याची प्रोसेस सुरू नाही, प्रोसेस तर सुरू आहे ना, ते होणार आहे ना. मग जेव्हा काहीतरी खूप मोठं मिळायचं असतं, जेव्हा काहीतरी खूप बिग चेंजेस होणार असतात त्यावेळेसच असं गोष्टी घडतात. आणि मग आपण म्हणतो अरे इतके दिवस झाले, मग आपण परत परत ते उघडून पाहायचं का कितपर्यंत झालंय, कितपर्यंत झालंय. एखादं बीज आपण रोपलंय, टाकलंय, मग ते आपण 50 वेळेस उघडून पाहिल्यावर ते खराब होऊन जाईल ना. त्यामुळे वेट करा, वाट पहा, चांगल्या गोष्टी सुद्धा होण्याची वाट पाहावी लागते. माता पार्वतीने किती वर्ष वाट पाहिली असेल, हजारो वर्ष वाट पाहिली, त्यानंतर त्यांना शिवजींची प्राप्ती झाली. तर धैर्य पाहिजे, विश्वास पाहिजे तेवढा, आणि तेवढं सत्यताही पाहिजे.
तर त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतात. विश्वास पाहिजे, मेन म्हणजे विश्वास. कधी ना कधीतरी त्या गोष्टी होतील यावरती विश्वास पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही वर्क करत जा. म्हणजे असं नाही करायचं की होईल होईल आणि सगळं सोडून द्यायचं, तसं नाही जमणार. तर त्यानुसार तुम्हाला कार्य तर करावं लागेल, ते कॉर्ड तर तुम्हाला कनेक्ट करावं लागेल की नाही तिथपर्यंत. मग देवाला तुम्ही कसे म्हणणार की बाबा आम्ही इथपर्यंत केले, मग आम्हाला तू अजून काय दिलं नाही. देवाला पण आपल्याला बोलायला काहीतरी आपल्याकडे पण पाहिजे ना, की मी आता इथपर्यंत केलं एवढं सगळं, मग मला का नाही मिळत आहे. सो ह्या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. कधी ना कधीतरी तुम्ही केलेल्या, तुम्ही बीज जे रोपलेलं आहे त्याचा वटवृक्ष होणार, त्याचं फळ तुम्हाला मिळणार, त्या चांगल्या कार्याचं तुम्हाला काही ना काहीतरी तुम्हाला त्याचं मिळणार. हे बघा असं नाही होत, ह्या मातीमध्ये तुम्ही काहीही पेरा, मनाच्या मातीमध्ये, मनाची शेती आपली, त्या शेतीमध्ये तुम्ही काहीही पेरा, तुम्हाला त्यातून काही ना काहीतरी उगवताना दिसेलच. आणि येथे तर आपल्या आत्म्यावरती कार्य होत आहे, तुमच्या आत्म्यावरती तुम्ही कार्य केलेलं आहे, तर त्याचं तुम्हाला फळ का नाही मिळणार. मिळणार, 100% मिळणार. सो त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, तुमचे कार्य करत राहा, इफर्ट्स टाकत राहा, नेगेटिव्ह होऊ नका. काही गोष्टी व्हायला वेळ लागतो, परंतु त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतात यावरती विश्वास ठेवा. कारण की डिवाइन पण काही ना काहीतरी असा मार्ग शोधत असतो की ज्याने कोणालाच त्रास होणार नाही, असा काहीतरी मार्ग शोधत असतो डिवाइन. आणि तो सगळ्यांसाठी चांगला असतो. हे बघा, परमेश्वर कधी असं अन्याय नाही करत कोणावर, की एकाचं चांगलं केलं आणि दुसऱ्याचं वाईट केलं, असं नाही करत. परमेश्वराला पण सगळ्यांचा विचार करूनच काही गोष्टी कराव्या लागतात. जर एखादी गोष्ट मिळल्याने एखाद्या पूर्ण समूहाला नुकसान होत असेल तर ती गोष्ट घडत नाही. आणि ज्या आपल्या खूप इच्छा आहेत, आपल्या खूप आकांक्षा आहेत त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये, परंतु त्यासाठी योग्य तो मार्ग जर निवडला तर त्या गोष्टी का नाही होणार. सो असाही काहीतरी मार्ग तुमच्या जीवनामध्ये डिवाइन नक्कीच तुम्हाला दाखवेल. आतापर्यंतचा जो काही तुम्ही कर्मा केलेला आहे, जो काही तुम्ही आतापर्यंतचा मार्ग निवडलेला आहे, इथपर्यंत आलेले आहात, तर इथून पुढे तुमचा न्याय शनी महाराज करणार आहेत, कारण की ते ब्रह्मांडाचे न्यायाधीश आहेत. तर ही खूप छान ऊर्जा आहे, जी की पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. जे काही पेरलंय ते उगवणार आहे, कष्टाला तुमच्या फळ मिळणार आहे. तर त्याची चिंता तुम्ही करू नका. बस फक्त कार्यावरती फोकस राहा, तुमचं कार्य करत राहा. एक ना एक दिवस तुम्हाला नक्कीच त्यात यश मिळणार आहे. कन्फ्युजन आहे कसलं तरी, तर ते दूर होत आहे, पॉझिटिव्हिटी येत आहे. शनिवारी तुम्हाला दान करायचं आहे. शनी मंदिरात जाऊन काळ्या वस्तूंचे दान करा. काळे तीळ, काळे उडीद किंवा काळ्या ज्या रंगाच्या गोष्टी असतात त्याचे तुम्हाला दान करायचे आहे शनी मंदिरात जाऊन. मोहरीच्या तेलाचं सुद्धा तुम्हाला तेलाभिषेक करता आला तर अतिशय उत्तम आहे. कारण की ही शनी जयंती जी आहे ती खूप पॉवरफुल आहे आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मॅनिफेस्ट करणारे आहे, तुमच्या इच्छा मॅनिफेस्ट करणारे आहेत. परंतु दुष्प्रभाव टाळण्यासाठी आणि चांगला बदल तुमच्या जीवनामध्ये घडून येण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करण्याची गरज आहे. वेटिंग पिरियड जो आहे तो संपत आहे, वाट पाहणं तुमचं संपत आहे. तुम्हाला डिवाइन संकेत देत आहे, त्याकडे लक्ष द्या, संकेतांकडे लक्ष द्या, त्याकडे लक्ष द्या. तुम्हाला नक्कीच चांगले बदल, जी वाट पाहिलेली आहे आतापर्यंत त्याचे चांगले फळ तुम्हाला मिळतील. तुम्हाला तुमच्या योग्यतेचंच मिळेल, तुम्हाला तुमच्या योग्यतेच्या खालचं मिळणारच नाही. तर नक्कीच येथे तुम्ही आतापर्यंतचं जे काही इफर्ट्स टाकलेले आहेत ते तुम्हाला नक्की तुमच्या जीवनामध्ये सुख, शांतता, आनंद घेऊन येत आहे. सो येथे दिसून येत आहे तुम्ही संताप करत आहात काही गोष्टींच्या संदर्भामध्ये. तर तुम्हाला अंतर्मनाचा शोध घ्यायचा आहे, पीसमध्ये यायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे, ध्यानधारणा, तुम्ही कोण आहात हे तुम्हाला शोधायचं आहे. तुमच्यामधील दैवत्व तुम्हाला शोधायचं आहे. नक्कीच स्ट्रेंथ आहे तुमच्याकडे, खूप सारी स्ट्रेंथ आहे, तुम्ही करू शकता. तर ह्या शनी जयंतीला हे सर्व करा. तुमच्या जीवनामध्ये शनी महाराज नक्की न्याय घेऊन येत आहे, कारण की ते न्याय देवता आहेत. तर ही होती आजची रिडिंग. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली असेल त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग, काउन्सलिंग, गायडन्स हवा आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. सो थँक्यू सो मच.